मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची दुसरी कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. बुधवारी किंवा शनिवारी कार्यालयाला सुट्टी असते बाहेरगावी दौऱ्यानिमित्त, परंतु दौरा नसला तर मात्र मी हजर असतो. हे तितकंच खरं. मला भेटायचं असेल प्रत्यक्ष तर आपण भेट घेऊ शकता मोकळेपणाने. भेटीचा आनंद हा वेगळा असतो. तुम्ही मला जाणाल, तुमच्याविषयी मला माहिती मिळेल आणि विद्वत्ता काय, सत्यता काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे याची परीक्षा पण होईल. कारण माझं मनोगत असं असते, माझं मन असं असते की आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन करावं आपल्या बुद्धीप्रमाणे किती आहे ते, आणि शक्यतोवर परिपूर्ण मार्गदर्शन मी करतोच. व्हॉट्सअपद्वारे पण मार्गदर्शन सुरू आहे. व्हॉट्सअपद्वारे 2 पानं येतात, एक तुमच्या समस्येचं, एक दुसरं उपासनेचं, आणि तिसरा माझा व्हॉईस मेसेज येतो. आता व्हॉईस मेसेज म्हणजे आपल्याला हितगुज करणारा माझा मी एकतर्फी, आणि त्याला तुम्हाला काही अक्षर समजत नाही, काही वेळेला अर्थ लागत नाही, हे पण तितकंच खरं आहे. ज्योतिषाची भाषा असते म्हणून व्हॉईस मेसेज. आजपर्यंत मात्र मी व्हॉईस मेसेज केल्यावर कोणीही पुनश्च मला फोन केलेला नाही. परिपूर्ण त्यांना समाधान झालेलं आहे, तसं ते सांगतात. पण विविध विषयावर माझी पत्नींचं अभ्यासगत पांडित्य होतं, तिच्यामुळेच मी ज्योतिषी झालो. मी लोक न्यायाधीश होतो इथे. मी ड्रॉइंग टीचर, ट्रेसर, कलाकार, कलावंत, पेंटर अशा अनेक विभागातून मी गेलेलो आहे. सल्लागार केंद्र, सामाजिक कार्य, अशा अनेक कार्यातून जाता जाता मी पुढे आपणापर्यंत आलेलो आहे. मला अनेकाने सांगितलं की तुमच्याविषयी स्वतः वैयक्तिक व्हिडिओ टाकेल मी जरूर. तुमची सूचना मला मान्य आहे. आज 28/4/2026, 30 तारखेचा महिना आहे आणि आज मंगळवार आहे. 2 दिवसाने एप्रिल महिना हा संपणार आहे. 2026ची 4 वर्ष 4 महिने कशी निघून गेली कळत नाही. धावता प्रवास आहे, धावते दिवस आहे असं जाणवायला लागते. पहा, आता जाणवते धावते, पण आहेत तेच टाईम, काही त्याच्यात फरक नाही आहे. मग हेच विज्ञानाला शोधता नाही येत. विज्ञान अपूर्ण पडते ते ह्याच ठिकाणी. जे दुःखी आहे, कष्टी आहे, समस्याग्रस्त आहे, अशा लोकांना हा दिवस मोठे वाटतात. आणि जे सुख आहे, समाधानी आहे, आनंदित आहे, त्यांना हे दिवस कमी वाटतात. लवकर झाले 4 महिने, वयाने 4 महिने वयाने आम्ही वाढलो. आमच्यासारखे 77-78 वर्ष वयाची माणसं, अरे आता थोडं आयुष्य राहिलं. आयुष्य तर एक दिवस द्यावंच लागणार आहे, त्याबद्दल वाद नाही. असंच खेळत देऊ. तुमची साथ आहे, तुमची सदिच्छा आहे, तुमचं मन आहे माझ्यामध्ये, तुमच्या भावना माझ्यामध्ये आहे, म्हणून माझी प्रकृती चांगली आहे आणि अभ्यासगत पण चांगला आहे, बुद्धीत शाबूत आहे. पण मन काही ठिकाणावर राहत नाही, भावना काही मिटत नाही पत्नीविषयीच्या. ते दुःख सतत सलत राहणार आहे. शेवट शांत पावतर, हे तितकंच खरं आहे. असो, आता एप्रिल महिना संपत आलेला आहे. आपण मे महिन्याचं मासिक भविष्य बघणार आहोत.
भविष्य बघण्यामागचा उद्देश असा असतो की सावधानतेचा मार्ग. पाऊस येणार आहे असं भविष्यवाणी झाली तर आपल्याला छत्री घेऊन पडता येईल. गावात जायचं असेल तर, बाहेरगावी जायचं असेल, दूर जायचं असेल तर प्रवास रद्द करता येईल. संरक्षण होते आपलं मार्गदर्शनामुळे. म्हणून ज्योतिषशास्त्र हे अत्यावश्यक शास्त्र आहे. सत्यतेच्या मार्गावर जाणारं हे शास्त्र आहे. आता ह्या माझ्या ठिकाणी या ठिकाणी गाठ झाली होती. मला 2-4 डॉक्टरांनी कॅन्सर सांगितला होता. माझ्या पत्नीमुळे कॅन्सर अशक्य आहे, कारण पत्रिकेत नाही. मी पण पत्रिका तपासली तर पत्रिकेत नाही. आता ती म्हणे की तुम्ही असे वाकडी मान करतात, तिरफी मान करतात आणि लिहितात म्हणून तिथे घडी पडलेली आहे, ती गाठ नाही आहे. पहा कसं अचूक निदान आहे माझ्या पत्नीचं. एका डॉक्टरकडे गेलो, सामान्य डॉक्टर वाट्यावर बसलेले होते. रामराम शामशामी झाली. का हो कुठे चालले? नाही म्हटलं तुमच्याचकडे आलो. काय काम आहे म्हटलं? हे गाठ काढायचं. चला म्हणे ऑपरेशन थिएटरमध्ये. काहीही न पाहता त्यांनी ती गाठ काढली. बाकीच्यांनी सांगितलं ते तुकडा काढावा लागेल, तो तपासणीला पाठवावा लागेल, MRI काढावं लागेल, अगोदर औषध घ्यावं लागेल. पण मी भयभीत नाही झालो, कारण माझं विश्वास आणि माझ्या पत्नीचं वाक्य हे मला प्रमाण होतं. आज याला जवळजवळ 10 ते 15 म्हणा का याच्याहून जास्त म्हणा वेळ झालेला आहे, परंतु काही नाही आहे. दुखत नाही, खुपत नाही, काही नाही. म्हणजे पहा, ज्योतिषशास्त्र असं अचूक मार्गदर्शन आपल्याला करते. विज्ञानाने मला फसवण्याचा प्रयत्न केला. काल सांगितलं मी परवाच्या ह्याच्यात, साखर खाऊन मधुमेह होतो असं सांगत होते. पण 23 तारीख एप्रिल 2026 लोकमतच्या अंकात जळगावच्या याच्यामध्ये त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की गोड साखर खाण्यामुळे मधुमेह होत नाही. किती पैसे वाया गेले लोकांचे, जनतेचे. औषधं केवढी खपली, केवढे नफे झाले, केवढी कमाई झाली. पहिले औषधाचे टॅबलेट, कॅप्सूल, नंतर इन्शुरन्सचं इंजेक्शन आणि ती भीती. पहा विज्ञानाची ही देण. कोरोनाच्या बाबतीत विज्ञान अयशस्वी ठरलं. मृत्यू हजारो लाखोचे झाले म्हणजे काय यश आलं कोरोनाला? शक्य नाही. आणि साधा तो डबल निमोनिया होता आमच्या वैद्यक भाषेत. माझे वडील वैद्य होते म्हणून. असो, तो विषय बाजूला घेऊया. मे महिना आपण बघूया. मे महिना आपण बघणार आहोत मेष राशीचा नंबर 1 ची राशी. विवाह इच्छुकांचे विवाह होणार आहे. याने तयारी करून ठेवावी. स्थळ येणार आहेत. स्थळ आलं असताना मात्र गुणमिलन करू नका, गुणमिलन करू नका, गुणमिलन करू नका. कुंडली मिलन करा, कुंडली मिलन करा, कुंडली मिलन करा. काही लोक गुणमिलन करतात, कुंडली मिलन करून सांगतात, हे पण लक्षात घ्या. याच्यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते. विवाह इच्छुकांचे विवाह होतील. मेष जन्मराशी समस्त स्त्री पुरुषांना 2026 या वर्षामधील मे महिना हा अविवाहितांना विवाहासाठी स्थळे येणार आहेत. यासाठी मात्र आपण काही बाबतीत आपणास समझोता देखील करावा लागणार आहे. ज्या मुलामुलींची प्रेम प्रकरणे सुरू आहेत त्यांनी ह्या काळात आपण आपल्या मनातील प्रेम प्रकरणे आईवडिलांना सांगून टाकावीत व जमल्यास शुभमंगल सावधान पण उरकून घ्यावे. कारण पुढे ह्या प्रकरणात फार मोठा विरोध होणार आहे, केला जाणार आहे. मेष राशी व्यक्ती समूहांना या महिन्यात प्रारंभिक 15 दिवस मनाला अस्वस्थ करणारे घटनांना सामोरे जावे लागणार आहे. आपण आपले स्वभावावर नियंत्रण ठेवावा. वाद घडू नये. वादकारक घटनापासून दूर राहावे. ह्या काही घटना ह्या आपणास अस्वस्थ करणारे असल्यामुळे ही अस्वस्थता आपल्या शरीरावर, आरोग्यावर परिणाम करणारी आहे, तरी सावध राहावे. भूमी, वास्तू, शेती, प्लॉट खरेदीच्या संधी प्राप्त होणार आहेत. या संधीचा आपण लाभ घ्यावा. आपले व्यवहार संबंधित
वा इतर कारणात सरकारी कायद्याचे अडथळे निर्माण होणार आहेत, कौटुंबिक वा इतर बाबतीत काही कोर्ट कचेरीचे दावे सुरू असतील तर या बाबतीत खूप काळजी घ्या आणि लक्ष द्या. शत्रुपक्ष वरखड ठरण्याची शक्यता आहे. तीर्थाटन ईश्वर करण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे. पौर्णिमेचा जवळपासचा काळ आर्थिक लाभाचा ठरणार आहे. शुभ दिनांक 1, 2, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 27, 28, 29. अशुभ दिनांक 3, 4, 5, 13, 14, 25, 26, 30, 31. उपासना शेंदूर लावलेले कुठलीही देवी देवता असेल त्यांचं दर्शन आपण घ्यावं, त्याचा लाभ आपल्याला मिळेल. दर्शनाची वेळ आहे सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. 2 नंबरची राशी आपण वृषभ घेऊया. नवीन भाग्यकारक संधी प्राप्त होणार आहे. सुंदर महिना दिसतोय. वृषभ राशी समस्त स्त्री पुरुषांना 2026 या वर्षामधील मे महिना हा भाग्यकारक ठरणार आहे. परंतु हे भाग्य मिळवण्यासाठी आपणास माता पिता यांच्या आशीर्वादाची गरज आहे. लक्षात घ्या, भाग्य आहे पण आपल्याला आशीर्वादाची गरज आहे. म्हणून माता पित्यांच्या सोबत राहा, सेवा करा, शुश्रूषा करा, त्यांच्या इच्छा पूर्ण करा आणि आपण भाग्यवान व्हा. मातृपितृ सेवा करावी. या महिन्यात लाभकारक शनी हा आपणास धनी करण्यास उत्सुक आहे. यासाठी 500 किलोमीटर दूरवर माता पिता यांना तीर्थयात्रा घडवून आणा. याच शनी आपले कर्मावर नजर ठेवत आहे हे लक्षात ठेवावे. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी देखील प्राप्त होणार आहे. यासाठी प्रयत्न करा. या संधीचा आपणास लाभ घ्यावा. दक्षिण दिशा आपणास भाग्यकारक ठरणार आहे. आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी. काट्याचा नायटा होण्याची संभावना आहे. संभावना असतानाही नाकारता येणार नाही. विद्यार्थी वर्गाने या महिन्यात मात्र अभ्यासाव्यतिरिक्त कुठलेही कार्य करू नये. अपेक्षेपेक्षा अधिकच आपणास यश मिळणार आहे. वाहन शक्यतोवर आपण चालवू नका. अपघात भयाची संभावना आहे. आपण माणसांनी त्यात नातेवाईकांची पारख करून संबंध ठेवावे. संबंध ठेवताना खूप काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. नवीन संधी प्राप्त होणार आहे. मात्र ह्या बाबतीत सर्व व्यवहार कायदेशीरच करावे. पौर्णिमेच्या जवळपासचा काळ हा आपणास आश्चर्यकारक भाग्य मिळवून देणार आहे. भाग्य दिवस 3, 4, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 30, 31. अशुभ दिवस 1, 2, 6, 7, 16, 27, 28, 29. पांढरे मार्बल, चांदी किंवा चांदी धातू यामधील सर्व देवी देवतांचे दर्शन सूर्यास्तानंतर घ्यावे. आहार शुक्रवारी दही भात खावा, तूप भात खावा, दूध भात खावा, वरण भात मात्र नको आहे. मेष राशींनी आहार घ्यायचा असेल तर मसुरी डाळीचा उपयोग आपण करावा. 3 नंबरची राशी मिथुन राशी. 2026 मेचं भविष्य. मातृ आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. मिथुन राशी समस्त स्त्री पुरुषांना 2026 या वर्षी अधिक मे महिना कभी खुशी कभी गम असा असणार आहे. यासाठी आपणास प्रत्येक कार्य हे विचारपूर्वक करायला हवे आहे. भूमी, शेती, प्लॉट, वास्तुविषयक कार्यात आपणास यश मिळेल. जमीन खरेदीच्या संधी आपणास पुढील आयुष्यात भाग्यकारक ठरणार आहेत. याचा लाभ घ्यावा. बिल्डर, शेतकरी, कृषी संबंधित व्यावसायिक, धान्य खरेदी विक्री करणारी व्यापारी मंडळी, कृषी पंप, अवजारे, खते, बियाणे, औषधी व्यावसायिक, तसेच सिव्हिल इंजिनियर, वीटकाम, शेती खरेदी विक्री करणारे, कमिशन एजंट, पोलीस वर्ग, डॉक्टर वर्ग, मेडिकल औषधी वर्ग, लॅबोरेटरी, फोटो काढणारे वर्गात हा मे 2026चा अत्यंत कार्यकुशल महिना असणार आहे. भरपूर कार्याच्या संधी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे यातून आर्थिक लाभ पण मिळणार आहे. नोकर वर्गाने मात्र सावधान राहावे. नको त्या ठिकाणी बदली होण्याची संभावना आहे. पौर्णिमेच्या जवळपासचा काळ हा आपणास यश देणारा असणार आहे. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी देखील प्राप्त होणार आहे. प्रेमविवाह इच्छुकांना हा महिना
स्थळ प्राप्तीचे योग पण आहे. इच्छा असल्यास प्रेम प्रकरण होणार पण आहे, किंवा प्रेम प्रकरण असेल तर ते वाढीस लागणार आहे. संतती इच्छुकांना संततीचा लाभ या मे महिन्यात होईल. शक्यतोवर नॉर्मल डिलिव्हरीचे ग्रहसंकेत आहे. सीझरचा सल्ला आपणास दिला असेल तर 2-3 डॉक्टरांना दाखवूनच आपण डिलिव्हरी करावी. प्रथम डॉक्टरांचा निर्णय दुसऱ्या डॉक्टरांना सांगू नये, कारण ते दुसरे डॉक्टर मग त्याच निर्णयावर ठाम राहतात आणि तोच सल्ला देतात. म्हणून याबाबतीत सावध राहावे. शुभ दिनांक 1, 2, 6, 7, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 19, 20, 21, 22, 23, 24, 27, 28, 29. अशुभ दिनांक 3, 4, 5, 8, 9, 16, 18, 25, 24, 30. आपण बुधवारी हिरवी भाजी खावी, हिरवे वस्त्र वापरावे आणि सूर्यास्तानंतर गणेशाचं दर्शन घ्यावं. आता आपल्याला 3 नंबरची राशी झाली. आपण 4 नंबरची राशी बघणार आहोत. कर्क राशी. आर्थिक प्रगतीचे महिना असेल. कर्क राशी समस्त स्त्री पुरुषांना 2026च्या वर्षामधील मे महिना आपणास आर्थिक संपन्नता मिळवून देणारा असणार आहे. आपण या महिन्यात आपले खर्चावर नियंत्रण ठेवावे. अधिकाधिक कार्य हे अधिक विषय करावे. आपल्यावर काही कर्ज असेल तर त्या बाबतीत चिंता काळजी करू नये. कर्ज समस्या ही कमी होणार आहे. या महिन्यामध्ये आपण एक मांगलिक कार्यात सहभागी व्हाल किंवा आपल्या घरामध्ये मांगलिक कार्य घडणार आहेत. पौर्णिमेचे जवळपासचा काळ हा आपणास आपल्या इच्छेची पूर्तता करणार आहे. विवाह इच्छुकांना मात्र स्थळे येतील, पण जी स्थळं पसंत पडली ती स्थळं होकार नकार देणार नाही व जी पसंत नाही ती स्थळं आपणास वारंवार विचारतील. वाढलेली वय वर वधूंनी मात्र समझोता करून विवाह करावा, असा प्रयत्न आपल्यास सफलता देईल. तूर्त तरी अशीच होकार नकाराची परिस्थिती राहणार आहे. आपल्या घरातील वयोवृद्ध आईवडिलांच्या आरोग्याची आपण दुर्लक्ष न करता त्यांना तात्काळ त्यांची काळजी घ्यावी. आपल्या घराण्यामध्ये किंवा आपल्या संततीमध्ये मुलामुलींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे आणि शुभमंगल सावधान पण होणार आहे. हा महिना आनंदीदायक गडबडीत असणार आहे. श्राद्ध तिथीनुसार आपल्या घरात काही निधन झालेले व्यक्तींचे असेल तर मासिक श्राद्ध तिथीनुसार व वेळेचे बंधन पाळून करावेचे. प्रत्येक श्राद्धात आपण हजर राहावे. प्रवासात मात्र नाना प्रकारच्या अडचणी येणार आहेत, याबाबत आपण योजना करावी. प्रवास टाळावा शक्यतोवर आणि सर्व्हिसिंग वाहन करूनच आपण प्रवास करा. कोर्ट कचेरीची सरकारी कामात आपणास यश मिळेल. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 हे शुभ दिवस आहे, शुभ दिनांक आहेत. अशुभ 6, 7, 10, 11, 12, 19, 20. उपासना. सोमवारी रात्री घरीच राहावे. महत्त्वाच्या कामाला आपण बाहेर जाऊ शकतात. सोमवारी मातृपितृपूजन करावे. आता ही 4 नंबरची राशी झाली. आता 5 नंबरची राशी आपण बघणार आहोत, जिचं नाव आहे सिंहराशी. आणि सिंहराशी ही चा स्वामी हा रवी असतो. वाहन चालवताना सावधानता बाळगा, ही प्रथमच सूचना आलेली आहे. सिंहराशी समस्त स्त्री पुरुषांना 2026च्या वर्षामधील मे महिना हा आपणास जेवढे दक्ष राहाल तेवढे योग्य राहील. कारण मे 2026च्या महिन्यात ढय्या 7.5चा प्रभाव हा आपणास अधिक असणार आहे. प्रिय व्यक्तींच्या दुःखद वार्ता कानी येण्याचे योग अधिक आहे. आपण पण लहान मोठे कोणतेही वाहन प्रत्यक्ष चालवू नये. लांबवर प्रवास आपल्या वाहनातून वा इतर वाहनातून मुळीच करू नये. मूल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणातील एकाच वेळी करू नये. व्यावसायिकांनी मोठ्या रकमेची उधारी उसनवरीचे व्यवहार शक्यतो टाळावे. पौर्णिमेचे जवळपासचे काळ आपणास दिलासा देणारा ठरणार आहे. नोकरीत बढती, पगारवाढ, नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे. जमीनविषयक खरेदी वा विक्रीच्या व्यवहारात चांगलाच लाभ होणार आहे. विवाह इच्छुकांना योग्य स्थळे येतील. प्रेम प्रकरणे असतील तर पूर्ण योग्य स्थळाबाबतीची माहिती पूर्ण घेऊनच आपण पुढील प्रेम प्रकरण चालू ठेवावे, कारण यात फसगत होण्याची संभावना आहे. बहुतेक यात फसवले जाण्याचे योग अधिक आहे.
आजारातून आपणास जावे लागणार आहे. वादापासून दूर राहावे, खोटे बोलून व्यवहार करू नये व कुठलेही कार्य करू नये. असत्य भाषा एक शब्दाने पण करू नये. अनुकूल दिवस आपल्याला आपण बघणार आहोत. 7, 10, 11, 12, 15, 17, 18, 19, 20, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 मोठ्या प्रमाणावर शुभ दिनांक आहेत. अशुभ दिनांक 8, 9, 11, 14, 16, 21, 22. उपासना रविवारी गव्हाळी कणकेचा शिरा गुळाचा अवश्य खावा. देवाला नैवेद्य दाखवून खावा. आणि आपण दूरवर जाऊ नये. आणि तुरीचे डाळीचे वरण किंवा तुरीच्या डाळीचे जे पदार्थ आहे ते खाण्याचा प्रयत्न आपण अवश्य करावा. 6 नंबरची राशी जी आहे ती आहे कन्या राशी. आपण आरोग्याचा विचार अधिक करावा. कन्या राशी समस्त स्त्री पुरुषांना 2026 वर्षामधील मे महिना यातील अमावस्येच्या जवळपासचा कार्यकाळ हा आपणास शारीरिक अस्वस्थतेचा जाणार आहे. या बाबतीत ग्रहसंकेत काळजी करा असं सांगत आहे. यासोबत अमावस्याच्या जवळपासचा काळ हा इतर गोष्टीतील समस्याग्रस्त आणणार आहे किंवा त्या समस्या वाढवणारा ठरणार आहे. घरातील इतर सदस्याबाबत देखील आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. सांसारिक वातावरण इतरांकडून अशांती निर्माण केली जाणार आहे. आपण आपले घरात येणारे जाणारे व्यक्तीबाबत सावधानता बाळगावी. आधीच पती पत्नीबाबत कोर्ट कचेरीत दावे सुरू असतील तर यात अधिक वादाची ठिणगी पडू देऊ नये आणि म्हणून इतरांपासून सावध राहावे. आणि आपल्याला इच्छा असेल तर आपण समेट करू शकतात. विनाकारण प्रकरण ताणू नका असं ग्रहसंकेत आहे. वाहन शक्यतोवर स्वतः चालू नका. चालवताना किंवा चालताना, जिना चढताना उतरताना काळजी घ्या. विद्यार्थी वर्ग आपण स्वतः शिक्षण घेत आहात तर आपणास मे 2026चा महिना यश मिळवून देणार आहे. काही स्पर्धा परीक्षा आपणास द्यावयाच्या असल्यास आपण अवश्य द्यावेत. वडील मंडळी आपल्या अत्यंत खुश आहेत. आपण त्यांना मातापिता यांना दूरवर तीर्थाटन करून आणावे. त्यांना सदैव आनंदी ठेवावे, समाधानी ठेवावे. आपले कार्य संबंधित काही समस्या असल्यास त्या दूर होतील. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 13, 14, 15, 16, 19, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. अशुभ दिनांक 10, 11, 12, 17, 18. बुधवारी साली सकट मुगाच्या डाळीची खिचडी आपण खावी. सायंकाळी 10 रात्रीच्या आत श्री गणेश दर्शन घ्यावे. आपण 6 राशी बघितलेली आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या. आता आपण पुढच्या भागामध्ये तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या राशी घेऊया. कारण व्हिडिओ लांबण्याची हे असते आणि मग तो डेव्हलप होत नाही, म्हणून 2 भागात करावा लागतो. ज्योतिषशास्त्र अत्यंत उपयुक्त शास्त्र आहे. यंत्रसिद्धीसुद्धा आपणाला हवी असेल, श्रद्धा असेल तर जरूर मागून घ्यावी. यंत्रसिद्धी रोज कमी होत आहे, जास्त होत आहे आणि यंत्रसिद्धी कमी राहिलेली आहे. म्हणून ज्यांना हवी असेल, ज्यांची श्रद्धा असेल, काचप्रेम करण्याची इच्छा असेल तर आपण 3 यंत्र आहे, 3 यंत्र एकसाथ लावावी. दिशेला महत्त्व नाही. असं असताना आपल्याला पूजापाठ जास्त करण्याची गरज नाही, कारण ही अभिमंत्रित करून आलेली आहे. आपण अगरबत्ती, हार, फूल एवढं घातलं तरी चालेल. हे आपणासाठी आहे, आपलं भाग्य उजळण्यासाठी आहे. आपलं भाग्य अडथळे जे येतात ते निवारणा करण्यासाठी आहे, सुखसंपन्नतेसाठी आहे, आरोग्यासाठी आहे, आयुष्यमानासाठी आहे. आणि हे आम्ही विनामूल्य देतो, हे लक्षात घ्या. आमचा याच्यात काहीही स्वार्थ नाही, हे परिपूर्ण विनामूल्य देतो. आपलं कल्याण व्हावं ही इच्छा माझ्या पत्नीची शर्ते शेवटी होती. तिच्या मुखातून शेवटी ईश्वराचं नाव नाही निघालं. मोठे मोठे व्यक्ती इथे उपस्थित होते. त्याच्या समक्ष तिनं सांगितलं, बाबा, मला ती बाबा म्हणत होती, तर हे तुम्ही माझं कार्य सुरू ठेवा. आणि तिने डोळे लावले आणि समापन तिचं झालं. म्हणून तिची अंतिम इच्छा म्हणून मी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी ठेवणार आहे. तुमच्या सदिच्छे शुभेच्छामुळे माझं आरोग्य
बुद्धी सगळं काही उत्तम आहे. तुमच्या सदिच्छांचा मी स्वीकार करतो, शुभेच्छांचा स्वीकार करतो. कोणाला संवाद साधायचा असेल तर पत्ररूपी संवाद साधलेला मला अधिक आवडतो. माझ्याविषयी काही लिहायचं असेल, 2 शब्द लिहायचे असेल तर आपण अवश्य लिहावे. आपणा सर्वांना माझं सांगणं आहे की आपलं हे व्हिडिओचं मार्गदर्शन सर्व स्तरावर पोचवण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासोबत सर्वांना लाभ मिळू द्या. आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधानाचा लाभ मिळणार आहे. सर्वांना सुख समृद्धी लाभो, आयुष्यमान लाभो, आरोग्यसंपन्न लाभो, लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या घरात सर्व जे कार्य आहे ते संपन्न व्हावे, सर्व कुटुंब आपल्याला आनंदात समाधान जीवन जगावं हे माझा आशीर्वाद आहेच. माझी पत्नीचं हे कार्य असल्याकारणाने ती स्वर्गातून पण आपल्याला आशीर्वाद देतच आहे. असो, आजच्या कार्याला विराम करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय दुसरीकडे कुठेही नाही. मी स्वतः वैयक्तिक कार्य करत असतो, मार्गदर्शन करत असतो. माझ्यामार्फत कोणीही करत नाही. ज्यांना भेटीची इच्छा असेल त्यांनी अवश्य यावं. भेटीचा आनंद हा वेगळा असतो आणि पण मात्र 1 दिवस अगोदर मोबाईल करा आणि निघताना पण मोबाईल अवश्य आहे. काही लोक अगोदर मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी येत नाही. काही अडचण येते त्यांना पण, परंतु मोबाईल करणं मात्र अवश्य आहे. कारण मी इथे अडकून पडतो मग तुमच्यासाठी. आणि ज्यांचे निघताना मोबाईल येतील त्यांच्यासाठी मी हजर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. दैनिक साईमत हे जे हा अंक जळगावून प्रसिद्ध होतो, त्याच्यामध्ये लेख माझे प्रसिद्ध होत आहे आणि काहींना समस्यांची उत्तरं पण आम्ही त्याच अंकामध्ये रविवारी देत असतो. कधी रविवारी कधी सोमवारी, त्यांच्या सवडीनुसार ते प्रिंट करत असतात आणि लेख पण आपल्याला तिथे पाहायला मिळतील. अधूनमधून लेख असतात. आपण आता त्यांचा नंदुरबार, मलकापूर, जळगाव, भुसावळ, नाशिक या ठिकाणी आवृत्ती निघते. तर या तेथील लोकांनी या साईमतचे वर्गणीदार व्हावं, म्हणजे माझे मार्गदर्शन तुम्हाला घरपोच मिळणार आहे. असो, आजच्या कार्याचं समापन करूया. पुढच्या राशी पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण लगेच घेणार आहोत आणि बंगालचा रिझल्ट काय लागणार आहे याबाबतीत पण तो व्हिडिओ जारी करणार आहे. तत्पूर्वी मात्र आपण राशी घेऊया, तो व्हिडिओ घेऊया, बघूया काय होते तसं. असो.